रामकृष्ण हरी. आजपासून सुरू होत आहे चातुर्मास. आज आहे देवशयनी आषाढी एकादशी. तर शयनी एकादशीची कथा आपण ऐकूयात. ब्रह्मदेवांनी नारद मुनींना एकादशी व्रताचे महात्म्य सांगताना ही कथा सांगितली. कृतयुगात पृथ्वीवर मंधाता नावाचा राजा राज्य करीत होता. तो शुद्ध वर्तनी आणि प्रजादक्ष असा आदर्श राजा होता. त्याची परंपरागत चालत आलेल्या सनातन धर्मावर पूर्ण श्रद्धा होती. यथा राजा तथा प्रजा हे वचन त्याच्या मनावर चांगले ठसले होते. प्रजा आपले अनुकरण करते म्हणून राजाने आपले आचरण शुद्ध ठेवले पाहिजे यावर त्याची ठाम भूमिका होती. राजा म्हणजे प्रजेचा पिता. प्रजेचे पालन पोषण आणि रक्षण करणे हेच राजाचे कर्तव्य असते. प्रजेच्या हितामध्येच राजाने आपले सुख मानले पाहिजे ही उच्च ध्येय तो कटाक्षाने पाळीत होता. सत्वशील राजा आणि सुखी समाधानी प्रजा असा विलक्षण मेळ त्याच्या राज्यात होता. राजा यज्ञयाग आणि दानधर्म करून धार्मिक कृत्यांना सतत उत्तेजन देत असे. का कोण जाणे, अशा त्या सुखी समृद्ध राज्यात एके वर्षी पाऊस पडला नाही. प्रजेने शांतपणे व धीराने अडचणींना तोंड दिले. प्रत्येक वर्षी पाऊस पडतो, जर एखादे वर्षी पाऊस नाही पडला तर घाबरण्याचे कारण नाही अशी ते एकमेकांची समजूत घालू लागले. परत दुसऱ्या वर्षीसुद्धा पावसाने दांडी मारली. त्यावेळी प्रजा अस्वस्थ झाली. धर्मविधी बरोबर पार पडले जात नसावेत म्हणून पाऊस पडत नाही असे लोक बोलू लागले. पुढे तिसऱ्या वर्षी पाऊस पडला नाही. आवर्षणाने अतिउग्र स्वरूप धारण केले. प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा पाण्याशिवाय तडफडून मरू लागली. शेते ओस पडली. यज्ञविधी आणि धार्मिक कृत्ये बरोबर पार पाडता येईनात. राज्यात पाप झाले. अन्नाअभावी उपासमार आणि राज्यकारभारात शिथिलता आली. यामुळे भ्रष्टाचार माजला. मंधाना राजा चिंतातूर झाला. राजाकडे जाऊन लोक आपली गाऱ्हाणे सांगू लागले. आमची सहनशीलता संपली. आता राजाने काहीतरी केलेच पाहिजे अशी मागणी करू लागले. राजाने यज्ञयाग करून पर्जन्य देवतेस प्रसन्न करावे असे वेद जाणणारे ब्राह्मण सांगू लागले. यज्ञापासून पर्जन्य आणि पर्जन्यामुळे अन्न उत्पन्न होते. मग राजाने यज्ञ का करू नये असे विचारले जाऊ लागले. प्रजेचा असंतोष वर उफाळून येऊ लागला. राजाने प्रजेला समजावले, मी स्वस्थ बसलेला नाही. उचित यज्ञयाग आणि आवश्यक ती धर्मकृत्ये मी पार पाडत आहे. मी आतापर्यंत कधीही पापाचरण आणि दुराचार केलेला नाही. माझ्या पापामुळे प्रजेला पीडा होत नाही अशी माझी दृढ श्रद्धा आहे. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या प्रजेने सुद्धा पापकर्म केले नाही. तरी पण योग्य मार्गदर्शनासाठी मी ऋषीमुनी बरोबर संवाद करतो. राजा मंधाता चिंतातूर होऊन घोड्यावर बसून एकटाच अरण्यात गेला. तेथे अंगिरस ऋषींचा आश्रम होता. अंगिरस ऋषी योग्य मंत्र देतील अशी त्याची खात्री होती. अंगिरस ऋषींना साष्टांग नमस्कार केल्यावर राजा म्हणाला, ऋषीवर्य, माझ्या राज्यात सतत तिसऱ्या वर्षी अवर्षणाची उत्पत्ती आली आहे. आपण अंतर्ज्ञानी आहात. ह्या अरिष्टाचे कारण काय आहे, ह्यावर उपाय काय, हे कृपा करून सांगा. अंगिरस ऋषींनी त्या अरिष्टाचे कारण अंतर्ज्ञानाने ओळखले. राजा, तुझ्या राज्यात वृषालीपुत्र नावाचा माणूस आपल्या वर्णास वर्ज असलेली तपश्चर्या करीत आहे. त्या तपश्चर्याचा भंग केल्यास पर्जन्यवृष्टी होईल. सत्वशील राजा म्हणाला, महामुनी, प्रजाजनांची तपश्चर्या भंग करण्याचे मला पाप नको. दुसरा मार्ग सांगा. मुनिवर्य म्हणाले, तू आणि तुझ्या प्रजेने शयनी एकादशीचे व्रत करावे, म्हणजे पर्जन्य देवता संतुष्ट होऊन पाऊस पडेल. राजा मंधाताने ऋषींचा आदेश प्रजेला सांगितला. शयनी एकादशी व्रत मोठ्या आनंदाने तेव्हा पाळण्यात आले. पाऊस पडून पिके भरपूर आली. राज्यात पूर्ववत सुख नांदू लागले. रामकृष्ण हरी.